तालुक्याचे सभापती माननीय तेडगोरे साहेब, आमचे मार्गदर्शक माननीय उभारे साहेब, त्याचप्रमाणे या दत्तात्रय देवदंडाचे अध्यक्ष, समाजाचे अध्यक्ष माननीय टेंबे साहेब या आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते. दीपक प्रज्वलन, श्रीफळ वाढू आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात. या रंगमंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात होते. दीपक प्रज्वलन या ठिकाणी करकरी तात्या, आमचे मार्गदर्शक वारिक बुवा, त्याचप्रमाणे सीताराम शेट्टी उभारे साहेब, तेडगोरे साहेब, टेंबे साहेब, विविध गावातून आलेले आमचे सर्व गावचे वस्ताद, शाहीर, मान्यवर मंडळी, गावचे अध्यक्ष, सरपंच या सर्वांचे या ठिकाणी कुणबी युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी शिवरायांच्या महाराजांची जय, जय शिवराय. या ठिकाणी सीताराम शेट्टी उभारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. या ठिकाणी आमच्या गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ, या तालुक्याचे सभापती तेडगोरे साहेब यांच्या हस्ते नारळ वाढून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. करकरी दादा यांनी सुद्धा श्रीफळ वाढवायचे. प्रकाश दादा टेंबे साहेब यांनी सुद्धा श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. या या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचा दत्तात्रय देवस्थानचे अध्यक्ष आणि समाज नेते माननीय प्रकाशदादा टेंबे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शाब्दिकपणे स्वागत करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रमाला आपण थोडे सुरुवात करूया. आमच्या गावचे ज्येष्ठ नेते, या तालुक्याचे माजी सभापती तेडगोरे साहेब यांचं स्वागत. इकडे बघा, इकडे समोर युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी आपलं या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी मी अनिलजी चेरपरे, वैभवजी टेंबे यांना विनंती करतो की त्यांचं शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यानंतर आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय आणि या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशदादा टेंबे साहेब थोड़ा बुके खाली करा. हाँ हा इकडे समोर
या ठिकाणी असं नसतं व्हायचं. आपण या ठिकाणी बसण्याची आपली व्यवस्था केलेली आहे. हा समोर या ठिकाणी आमच्या नावडे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ विनंती करतो. मोनी झालं मोनी इकडे बघा. चला ओके. यानंतर नाव पुकारायला भाऊ 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 थोडा पाठी. हा इकडे बघा. पुढे गावचे आमचे शाहीर यानंतर आमचे पहिलेचे शाहीर आमचे सुरेश कुमार साहेब यांचं स्वागत या तमाम या खोऱ्यामध्ये गाजलेले आमचे. त्यानंतर आमच्या रेफरीचे धमाल साहेब यांचं स्वागत युवा मंचाच्या वतीनं. एकदम बलरामजी श्रीरामजी भोई यांचं स्वागत या ठिकाणी. त्यानंतर बैलांजी भोई यांचं स्वागत. यानंतर माननीय गोलावडे साहेब यांचं स्वागत युवा मंचाच्या वतीने करावं अशी विनंती करतो. इकडे समोर दादा. त्यानंतर आमचे नाळेगावचे ज्येष्ठ ग्रामस्थ गणपती आंबेडकर हा इकडे या कॅमेऱ्यात या कॅमेऱ्यात. युवा मंचाने करावं अशी विनंती करतो. हुआ नाही. हा इकडे समोर. बाबू इकडे समोर. यानंतर जुमारे साहेब यांचं स्वागत युवा मंचाच्या वतीनं. यानंतर आमचे अंबालेचे आमचे माजी सरपंच उभारे साहेब यांचं स्वागत युवा मंचाच्या वतीने. उभारे साहेब या पुढे. इकडे इकडे बघा समोर. चला या ठिकाणी बालवांचं स्वागत करायचं. उभारे साहेबांचं स्वागत करा. आपले युवा मंच हा इकडे समोर बघ भाऊ. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपले सरपंच अध्यक्ष आपण व्यासपीठावर आहे. उपस्थित असलेले सर्व सरपंच अध्यक्ष या ठिकाणी. नंतर आमचे गावचे वसंत अंधेरे साहेब यांचं स्वागत युवा मंचाच्या शहराचे या मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख टेंबे साहेब दिलीपजी टेंबे साहेब यांचं स्वागत युवा मंचाच्या वतीने करावं अशी विनंती करतो. टेंबे साहेब या. हा इकडे समोर. त्यानंतर आमचे रेपुरीचे बेंडोळे साहेब कुणबी युवा मंच माणगावच्या वतीनं स्वागत करतो. कुणबी युवांचे मुंबईचे उपाध्यक्ष आहेत माटा साहेब रेपुरीचे बेंडोळे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबई मंडळाचे अंबाले मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी कुणबी युवा मंचाच्या वतीनं स्वागत. अरे बाबा कसं होईल. मंगेशजी टेंबे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत युवा मंचाच्या वतीने. मंगेशजी टेंबे साहेब नाही आता काय थोडक्यात आपण घ्यायचं चालू आहे. बरोबर साहेब आमचे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी युवा मंचाच्या वतीने स्वागत. हा इकडे समोर. त्यानंतर शिवाजी ढेपे साहेब यांचं स्वागत युवा वतीनं. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होते. आजूबाजूला जे मान्यवर असतील अध्यक्ष सरपंच गावचे वाजतात सरपंच असतील मुंबई मंडळाचे अध्यक्ष सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. भुसतेकर
त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. अजय भोसलेकर या युवा मंचाच्या वतीनं आपल्या विभाग प्रमुख त्यांच्या या ठिकाणी स्वागत होतं. आमचे 500 साहेब सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावर यायचे. आपलं सुद्धा या ठिकाणी 500 साहेब यांनी सुद्धा आपण व्यासपीठावर या. आपलं सुद्धा स्वागत. ढवले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सुद्धा स्वागत या. शिवरामजी ढवले साहेब या आपण व्यासपीठावर. हा इकडे समोर मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत शिवरामजी ढवले साहेब. 500 साहेब या करतो. इकडे बघा. दसवते साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना बालजी दसवते साहेब आळेकर गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी बाळ. ये बाबा येऊ तर ते. हा इकडे इकडे बेटा इकडे समोर. दसवते साहेब बाल दसवते तुकारामजी भांबरे. उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच मंडळाचे अध्यक्ष आपल्या या कार्यक्रमासाठी असलेले इकडे इकडे या ठिकाणी पुण्याच्या एकदा शाब्दिक स्वरूपाने स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपण या थोड्याच वेळात काही क्षणातच या ठिकाणी माणगाव ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या गौरी गणपतीच्या सणानिमित्त आयोजित कार्यक्रम 2 नाचाचे त्यांचे सांगणे स्त्री पुरुष ही संकल्पना गेले 15 दिवस या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन करत होतो. आम्हाला सुरुवातीला तारीख मिळत नव्हती दोन्ही कलाकारांची, पण नंतर पण त्यांच्या तारखेनुसार आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी अटेंड केलेला आहे. अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना म्हणजे कुणबी युवा मंच. या कुणबी युवा मंचामधून गेली अनेक वर्ष असे वेगवेगळे उपक्रम आम्ही या विभागामध्ये या तालुक्यामध्ये राबवत असतो. गतवर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आम्ही साजरे केले. याही वर्षी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम साजरा करण्याचा आमचा मानस आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या व्यासपीठावर असणारे सर्व वस्ताद वर्ग, गुरुजन वर्ग, शाहीर वर्ग, उपस्थित मान्यवर या सर्वांचं मी माझ्या कुणबी युवा मंचाच्या वतीनं मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळात कार्यक्रम आपला सुरू होणार आहे आणि पाऊस खूपच आज थोडासा बदललेला आहे. तरी सुद्धा कार्यक्रम चालू झाल्यानंतर पाऊस थांबणार आहे, 100% थांबणार आहे. तरी या ठिकाणी सर्व कुणबी युवा मंचाचे प्रमुख विश्वस्त वैभवजी टेंबे, तसेच प्रमुख विश्वस्त विशालभाई टेंबे, आमच्या या मंडळाचे सचिव मालोरी गुरुजी, खजिनदार आमचे विनायकजी विनायकदादा मुंडरे, सर्व विश्वस्त भारत मुंडरे, आमच्या गावचे पोलीस पाटील शाहीर दीपक भोसलेकर, मोहनीश टेंबे, या ठिकाणी सर्व शिलेदार आम्ही या ठिकाणी आहोत. आमचे मामा शिंदे मामा या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. आम्ही शाहीर जे कलाकारांची शाहीर आहे ज्यांनी आपण सेवा केलेली आहे की गेली कित्येक वर्ष शाहीर या माध्यमातून अनेक वर्ष या कार्यक्रमामध्ये ते कार्यरत आहेत. अशा लोकांचा छोटासा सत्कार आम्ही आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून ठेवलेला होता आहे. काही लोक आलेले आहेत, काही लोक यायचे आहेत, जे यायचे आहेत त्यांचा सत्कार येथे जेव्हा होईल, जे आलेले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. तरी मी पुढील कार्यक्रमाची जी दुवा आहे ते या ठिकाणी उत्कृष्ट कॉमेंटेटर्स शिर्के साहेब, बरोबर मिलिंदजी शिर्के साहेब हे
या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत. तरी थोड्या वेळ आपण कार्यक्रम चालू करणार आहोत. पाऊस थांबला की लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि या ठिकाणी कोणाचा चुकून स्वागत सत्कार राहिला असेल तर तो या ठिकाणी करण्यात येईल. तसेच या ठिकाणी मी आलेले उपस्थित मान्यवर, आपल्या या विभागाचे माजी सभापती महेंद्र पेडगुळे यांना मी विनंती करेन, कृपया आम्हाला या कुणबी विवाह मंचाच्या सर्व सेवेदारांना आपण संबोधन करावं ही मी अशी यांना विनंती करतो. गणरायाला नतमस्तक करतो. महाराष्ट्राचे आरोग्य राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतो ते आदरणीय आमचे मार्गदर्शक या महाविधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भरतसिंग गोगावले साहेब, त्याचप्रमाणे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला लाभले आहे ते सन्माननीय सीतारामचे डोभारे, आमच्या दत्तात्रय देव सेंटरचे अध्यक्ष आणि लोणेरे ग्रामपंचायत सन्माननीय सरपंच प्रकाशदादा टेंबे, आमचे या पंचायत समिती गणाचे माजी पंचायत समिती सदस्य सरकारी भाऊसाहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले या ठिकाणी उदयबुवा शिंदे, वारीबुवा, त्याचप्रमाणे आमचे सुरेशबुवा आणि सारी या ठिकाणी या विभागातून या परिसरातून आलेली मंडळी, त्याचप्रमाणे ज्यांच्या या कुणबी विवाह मंचाच्या वतीनं ज्याचं आयोजन या ठिकाणी विशालबाई टेंबे, त्यांचे बंधू वैभवजी टेंबे, त्याचप्रमाणे आमचे दीपक भोसेकर असतील, आमचे माधुरी गुरुजी आणि सारी मंडळी यांना निश्चितपणे या ठिकाणी धन्यवाद देईल की आपल्या कुणबी विवाह मंचाच्या वतीनं आम्ही या समाजामध्ये काम करत असताना आपल्या युवकांनी जी प्रेरणा घेऊन आपण सारी मंडळी काम करतात. तर क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या नवीन तरुण यांना या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी संधी जशा पद्धतीने देतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी मुलांच्या शिक्षणासाठी जे जे लागणाऱ्या वह्या पुस्तकं असतील, वेगवेगळ्या वस्तू असतील, अशा वेगवेगळ्या प्राथमिक शाळेच्या त्या ठिकाणी जाऊन आपण वाटप करतात. आज या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे हा आपला गणेशोत्सवाचा सण मोठ्या याच्यामध्ये धामधुमीमध्ये साजरा केला जातो आणि आपली पर्वणी म्हणजे आपली कोकणची संस्कृती आहे. ही कला या ठिकाणी शक्तीपुराचे नाच या ठिकाणी आपण पूर्वंपार या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी होतात, परंतु आज या विभागामध्ये आपण एक वेगळी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे कल्पना आहे की आपल्या हे सर्व करत असताना समाजातील दानशूर व्यक्ती आहेत, त्याने आपल्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण काम करत असताना किंवा आपण कार्यक्रम असताना आपल्याला चांगली मदत केलेली आहे आणि आपण हे जे आपल्या विभागाला वेगवेगळी दिशा देत आहे, आपण या कार्यक्रम कृतीतून निश्चितपणे या 32 विभागामध्ये आपण कुणबी समाजाला एक चांगली प्रेरणा, एक नवीन युवकांना तो समाज काय आहे आणि समाजाची दिशा काय, समाजाचं धोरण काय, समाजाच्या वतीने जे काही कार्यक्रम राबवले जातात ते खेडोपाड्यामध्ये कसे पोहोचतील आपल्या कुणबी बांधवांना त्याची जाणीव करून देण्याचं काम आपण सारी मंडळी करतात. त्याबद्दल निश्चितपणाने या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देईन. जो शक्तीपुराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, तर दोन्ही नाच मंडळांना देखील या ठिकाणी त्यांचं स्वागत करून आपल्या उपस्थितांना या ठिकाणी कुणबी माणगाव तालुका कुणबी विवाह मंचाला निश्चितपणे माझ्या या पंचायत समिती गणाच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, त्या गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद पेडगुळे साहेब. उभारी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती यांना वंदन करून व नतमस्तक होऊन, तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन या मतदारसंघाचे माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण कार्यक्रम आयोजित करतो, त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम सुद्धा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे करत आहोत. आपले युवा मंचचे
विशालबाई टेंबे यांनी ज्या वेळेला कार्यक्रम घेतले त्या वेळेला त्यांना मार्गदर्शक म्हणून पूर्णपणे सहकार्य करण्याचे एकमेव उद्दिष्ट ठेवून कुठेही युवा मंचला कधी हे कमी पडणार नाही असं त्यांना वेळोवेळी माझ्याकडनं सूचना असतात. तसेच सांगण्याचे तात्पर्य आजचे जे शक्तिपुराचे जे आपण सामने आयोजित केलेले आहेत याची या ठिकाणी सुरेश आपले कुमार आहेत किंवा काही आपले याचे कुणबी उन्नती मंडळाच्या पदाचे याच्या हे आहेत शक्तिपुराचे. तर आपली संस्था म्हणजे संस्थेचं मूळ जर पाया जर असेल तर सुरेश बुवा आपण अंबरनेरमध्ये रामबुवा म्हणजे राम टेंबे यांचं आपण हे करून तिथे त्यांना आपण गुरु या रूपाने आपण त्यांना स्वीकारले. कारण त्याच्या आधी आमचे दगडूबा तोंडलेकर हे करायचे, पण दगडूबा तोंडलेकरांनी काही आम्ही तुकाराम मानकर बरोबर भारी घेतली असताना अचानकपणे झाल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी रामबुवांना हे दिले आणि तिथून अंबरनेरमध्ये त्यावेळेला आमचे जे काय ते मधुकर उभारे असेल, सुनील उभारे असेल, आम्ही रातोरात हे बसवून बुवा जरी नवीन असला तरी सुरेश बुवा तुमच्याबरोबर सुद्धा त्यावेळेला आम्ही 3-4 पाड्या केलेल्या आहेत, तुम्हाला अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर एक 30 वर्षापासून आपण सर्वांनी शक्तितुरा हे आपण टिकून ठेवलेलं आहे. हेच फार मोठं आनंदाची बाब आहे. आपली कला जोपासणे हा आपल्या कुणबी समाजाचा एक वारसा आहे आणि तो जपणे ही सर्वांची परिपूर्ण जबाबदारी. आपली संस्कृती जर जपली तरच आपले कार्य आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती कायमस्वरूपी स्मरणात राहावी हीच माझी सर्व युवा मंडळांना व आमचे प्रकाशदादा टेंबे बोलायचं राहिलं असलं तरी त्यांच्या सुद्धा नेतृत्वाखाली बऱ्याचशा गोष्टी जे काही चालू असतील, मग दत्तात्रय मंदिर असेल किंवा अन्य काही असतील तर ते सुद्धा योग्य याचे ते पुढे चालू आहे. कुठेही न कमी पडता आज 32 विभागामध्ये भव्य दिव्य मंदिराचं जे काम सुरू आहे ते पुढच्या युवा पिढीला मी तर त्यांना नेहमी प्रकाशदादांना विनंती करतो की प्रकाशदादा आता आपण कुठेतरी थांबूया आणि युवा पिढीला संधी देऊया. कारण युवा पिढीला जर आपण संधी दिली तर ही युवा पिढी पुढची युवा पिढी घडवू शकते. म्हणून दादा आपण याचा जरूर विचार करणे आवश्यक आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उभारे. ज्या ठिकाणी शिवाजी टेंबे साहेब आहेत महाराष्ट्राच्या आनंद राज्य छत्रपती यांना नतमस्तक होतोय. आपल्या माणगाव आणि कोल्हापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांनाही नतमस्तक होतो. आज या ठिकाणी युवा मंच माणगाव यांच्या वतीने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या तालुक्याचे माजी सभापती तळगुरे साहेब, तसेच उद्योगपती उभारे शेठ आणि या ठिकाणी सर्व शाहीर मान्यवर, या मंचाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी जमलेले सर्व रसिक बांधव. आज हे मंच सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक अशा पद्धतीने सर्व क्षेत्रातून काम करणारी तरुण पिढी आहे आणि ही चांगल्या प्रकारे कित्येक वर्ष काम करीत आहे. तरी त्यांना मी कुणबी समाजाच्या दत्तात्रय देवस्थानच्या वतीने, समाजाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या कोकणामध्ये जो प्रसिद्ध कला जी असते, सांस्कृतिक नाचाचे सामने या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि दोन्ही नाच शक्तितुरा असं या ठिकाणी होणार आहेत. या शक्तितुरा मंडळाला दोघांनी सूचना आहे की आपल्या कोकणाचे संस्कृती जतन करून ठेवणे. कित्येक वर्ष हा नाच आपला प्रसिद्ध असणारा कला ही आपण जतन करून ठेवत आहात. या ठिकाणी जमलेले सर्व रसिक बांधव आपली कला शेवटपर्यंत, शेवटच्या बारीपर्यंत
ऐकतील पाहतील अशा पद्धतीने आपली कला या ठिकाणी सादर करायची आहे. तरी सर्व कलावंतांना या ठिकाणी आणि रसिक बांधवांना मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या युवा मंच कोणी युवा मंचाला सर्व कार्यकर्त्यांना मी माझ्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर 2 स्वागत राहिले उपस्थित झाले. आपण सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. यानंतर दत्ताजी टेंबे नंतर गंगारामजी टेंबे साहेब या दोघां गंगाराम पाटील यांचं भोजने यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. मंडळी आणि विविध शैक्षणिक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे आमचे मित्र शिवाजी टेंबे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी की उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपल्या या ठिकाणी याचं स्वागत होणार आहे. दोन्ही शाहीर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. उपस्थित आमच्या नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराज यांना माझा मानाचा मुद्रा, विद्यार्थी देवता सरस्वती माता हिला सुद्धा माझं प्रणाम. तसेच महाड पोलादपूर आणि माणगाव ते माननीय आमदार भरतजी गोगाले साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. आज या रंगमंचावरती कोलबी युवा मंच यांनी जे निमंत्रण केले आहे ते माझे मित्र माणगाव पंचायत सभापती माजी सभापती महेंद्र टेंबे साहेब, तसे या कोलबी मंडळाचे आणि दानशूर व्यक्ती म्हणून आमचे मित्र सीतारामजी उभारे साहेब, तसे भक्ती विभाग कुणबी समाज या समाजाचे अध्यक्ष माननीय प्रकाश काका टेंबे. खरोखर या स्टेजवरती काय वक्ता असतील, गुरुगण असतील, शाहीरगण असतील, त्यांना माझा सगळ्यांना मानाचा मुलगा. खरोखर आज या ठिकाणी युवा मंचाचे तरुण तरफदार या मंडळाचे अध्यक्ष विशालभाई टेंबे, तसेच त्याच्या संघाचे असणारे त्यांचे बंधू वैभव काय मालोडे गुरुजी असतील, तसेच माझ्या गावचे 2 माझे शाहीर दोन्ही दीपक शिंदे असतील वडपालचे, मला नावा सर्वांची माहिती नाही, तरी मी या युवा मंचाचे शाब्दिक का होईना जो आपण हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवल्याबद्दल मी तुमचं शाब्दिक का होईना सर्वांचा आभार मानतो कार्यक्रम राबवल्याबद्दल. मंडळी, हा कार्यक्रम शक्य आणि तुरा हे कार्यक्रम राबवताना आपला गौरी गणपतीचा जाकडी नाच म्हटला जातो आणि ती परंपरा आहे. ती परंपरा जपण्याचं काम आपण युवा मंच असो, काही बाकी मंडळी गणपतीवाले असो, हे चांगल्या पद्धतीनं हे कार्यक्रम राबवत आहे आणि ही कला कुठंतरी जोपासण्याचं काम आपल्या मंडळी करीत आहे. काही कार्यक्रम बंद झाले, काही चालू आहेत आणि त्यांना सुद्धा चालू केलेले कार्यक्रम आहेत. दोन्ही शक्ती असो तोडा असो त्यांना आपल्या शुभेच्छा देतो आणि मी
हिथेच तुटत थांबलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वारी. त्यांचं सुद्धा स्वागत या आमच्या कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून होणार आहे. शाहीर रमेश टेंबे, अशोक दिकरकरे, शाहीर अशोक दिकरकरे यांचं सुद्धा स्वागत आमच्या कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून होणार आहे. रमेश करकरे टेंबे, सॉरी रमेश टेंबे यांचं स्वागत आमच्या कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून होत आहे. यांचं सुद्धा मालोरी गुरुजी आमच्या कुणबी युवा मंचाच्या वतीने स्वागत करते. सर्व विभागातून करतो. शक्तिवादी शाहीर सर्व समाज बांधवांना जय कुणबी. सर्वांना नमस्कार. सर्वांना गणपतीच्या आणि या आपल्या पारंपरिक धर्माच्या शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या युवा कुणबी मंच जो माणगाव तालुका लोणेर गोरेगाव असा जो कार्यरत आहे त्यांच्या माध्यमातून आज जे नात्याचे कार्यक्रम या ठिकाणी 2 ठेवलेले त्या कार्यक्रमाचे आमच्या युवा मंचाचे अध्यक्ष आदरणीय त्यांचे बंधू आमचे विशाल टेंबे, सर्व मंचाचे आमचे सर्व सहकारी, त्याच्यानंतर व्यासपीठावर सर्व प्रसिद्ध आपण समाजाचे सर्व वरिष्ठ सर्व नेते जे आज चांगल्या परीने या ठिकाणी समाज चालवत आहेत आणि समाजाला एक चांगल्या दिशेने घेऊन जात आहेत अशा सर्वांचे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व समाजाचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि थोडक्यात आमच्या युवा मंचाची जी रूपरेषा आणि दिशा या ठिकाणी जे आम्ही सुरुवातीला स्थापन केला होता, आम्ही सर्व आपल्या गावोगावचे सर्व तरुण या ठिकाणी एकत्र आलो आणि काहीतरी आपल्या समाजासाठी आपण केलं पाहिजे या उद्देशाने सर्व सुशिक्षित, सर्व चांगली प्रत्येक गावातली ज्यांना आवड आहे समाजासाठी काही ना काही करण्याचा, त्या सर्वांनी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन आपला युवा मंच स्थापन करून त्या माध्यमातून कुणावर काय कुठं अन्याय होत असेल, कुठं काय होत असेल, कुणाला काय कुठल्या गोष्टीचा त्रास असेल आणि गावोगावी ज्या आपल्या काही गोष्टी जुन्या परंपरा, जुन्या रूढी अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या या ठिकाणी समाजाच्या वतीनं आपण युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी गावोगावी बैठका घेऊन या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि युवा मंचाच्या माध्यमातून ते कुठंतरी आपण बदल केला पाहिजे हा एक ध्येय धोरण धरून सर्व युवा एकत्र येऊन आम्ही तो या ठिकाणी कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी यश आलं असं या ठिकाणी मी आपल्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी अधोरेखित करतो. आणि विनंती आहे समाजातील आज बऱ्याचशा गोष्टी आमच्या सहकार्यानं जे आमचे युवा मंचाचे सर्व पदाधिकारी सर्वांना की आपण कार्यक्रम राबवतोय चांगली गोष्ट आहे, आपला समाज एकत्र आलाच पाहिजे, पण जे काही आपल्या समाज बांधवांना कुठं काही गोष्टीची कुठं अडचण असेल अगदी तर आपण सर्वांच्या पाठीशी मी आमच्या अध्यक्ष वैभव टेंबे यांच्या बरोबर कौतुक करेल की कुठेही कुठलं काय प्रॉब्लेम झाला का तो सर्वप्रथम या ठिकाणी सर्व धावतो आणि सर्वांचं या ठिकाणी कोणाची काही अडचण असेल तो सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि त्याचा प्रत्येक सर्वांना त्या ठिकाणी आलेला आहे. काय ज्यांना काय गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्या पाठीशी तो ठामपणे उभा असतो आणि म्हणूनच आम्ही सर्व समाज बांधव जे आम्ही युवा मंचाचे कार्यकर्ते आहोत ही या ठिकाणी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आणि इथून पुढे आम्ही त्यांना या ठिकाणी सहकार्य करू आणि सर्व समाजाबद्दल या ठिकाणी उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाला या ठिकाणी आपण उपस्थित राहून आपली शोभा वाढवली आणि या ठिकाणी युवा मंचांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचं या ठिकाणी मला हे दिलं संधी दिलं त्याबद्दल मी आयोजक आणि सर्वांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला 2 शब्द जय कुणबी. धन्यवाद स्वीकारायचे. सुधाकरजी कासरेकर साहेब आपण ही व्यासपीठावरती यायचं. समाजसेवक सन्माननीय सुधाकरजी कासरेकर साहेब आपण ही व्यासपीठावरती उपस्थित व्हायचे. थोड्याच वेळा त्या ठिकाणी येण्यात आहे युवकांना त्या ठिकाणी एकत्रित आणून त्यांच्या माध्यमातून तळागाळातील रंजने गांजलेल्यांना एक मध्ये आपला हा सन्मान करायचा. दीपकजी कराडे यांना देखील विनंती असेल आपण या आपलंही सन्मान या ठिकाणी युवा मंचाची संस्कृती जतन करण्याचा हा एक अनोखा नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी या रंगमंचावरती आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती असेल आपणही व्यासपीठावरती यायचं आणि आपल्याही यथोचित साहेब यांना देखील विनंती असेल आपणही व्यासपीठावरती यायचं आपल्याही यथोचित सन्मान आमच्या कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून केलं जाईल. माता भगिनी शक्तिवादी शाहीर तेजस्वी पवार यांना विनंती असेल आपणही आपल्या संपूर्ण मंडळीचं या रंगमंचाचं लगेच
मंचाचा ताबा घ्यायचा थोड्याच वेळेला मुलगाव गावचे संकेत वानरे या ठिकाणी आपण जर उपस्थित असाल तर कृपया आपणही व्यासपीठावरती यायचं आहे। अर्थातच अग्रगण्य कंपनी आहे, आपण बऱ्याच वेळेला युट्यूबवरती देखील पाहत असतो, अनेक रेकॉर्डिंग ज्यांच्या माध्यमातून केल्या जातात, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांना या ठिकाणी येणं शक्य होत नाही आणि ती घर बसल्या देखील पाहता येतं आणि असंही काम करण्याचं काम या ठिकाणी कंपनी याच्या माध्यमातून त्यांचाही यथोचित सन्मान आमच्या पूर्वी युवा मंचाच्या माध्यमातून यथोचितपणे केल्या जाते। आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असेल आपण कृपया लगेचच या मैदानाच्या आतमध्ये यायचं, रंगमंचाच्या समोर अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पहिल्या बारीला सुरुवात होईल आणि शक्तिवानी शालिराम तेव्हा आपण या रंगमंचाचा ताबा घ्यायचा आहे, रंगमंचाचा ताबा घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आहे। आज या ठिकाणी कोणत्या मंचाच्या वतीनं आयोजित करण्याच्या शक्तितुरा लोकसंगीत कार्यक्रमासाठी आमच्या निमंत्रणाला मान देऊन सन्माननीय सर्व वस्ताद शाहीर तसेच सर्व राजकीय व्यक्तिमत्व यांनी वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी कुणबीराव मंचाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करायला अशी विनंती करतो। धन्यवाद। या ठिकाणी समोर उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपणही व्यासपीठावरती यायचं आहे। राजू दांडेकर साहेब या आपलाही यथोचित सन्मान आमच्या कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून सुरेशजी महापे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांनाही विनंती त्यांना देखील विनंती असेल आपणही व्यासपीठावरती यायचं आहे। अगदी काही मिनिटातच या पाहतोय राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे, अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि खऱ्या अर्थाने अनेक लोककलावंत देखील